आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। 35 मोबाईल चोरणाऱ्या चोराला सापळा रचून लक्ष्मीनगर पोलिसांनी केलं अटक। राजस्थानहून मोबाईल चोरी करणाऱ्या 25 वर्षीय युवकाला लक्ष्मीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली। त्याच्याकडून 3.5 लाखाचे जवळपास 35 मोबाईल जप्त करण्यात आले। विष्णू रतनलाल मावर, वय वर्ष 25, राहणार समाधान चौक, ससून हॉस्पिटल जवळ, मूळ गाव गड अंबवरा, बामनवास, तहसील सवाई माधवपूर, राजस्थान याला ताब्यात घेण्यात आलं आहे। याबाबत लक्ष्मीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी माहिती दिली की लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार कादिर शेख आणि पोलीस अंमलदार अतुल जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक इसम सादलबाबा चौकात कमानीजवळ एरोडा या ठिकाणी मोबाईल विक्री करता येणार आहे। ही माहिती मिळताच तपास पथक अधिकारीसह पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार यांना कळवण्यात आली। त्यानुसार सहपोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार अतुल जाधव, पोलीस अंमलदार कादिर शेख, अंमलदार कांबळे, अक्षय शिंदे, राहुल परदेशी, अमोल गायकवाड, सूरज ओंबासे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचून त्या इसमाला पकडलं आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीचे मोबाईल आढळून आले। तो मोबाईलचे काय करीत होता याची चौकशी सुरू असल्याचं कदम यांनी सांगितलं। सदरची कामगिरी परिमंडळ 4 पोलीस उपायुक्त चुलमुला रजनीकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहपोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार कादिर शेख, अतुल जाधव, कांबळे, अक्षय शिंदे, राहुल परदेशी, अमोल गायकवाड, सूरज ओंबासे यांनी केली। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। मोबाईल चोराला पकडले लक्ष्मीनगर पोलिसांची हे उत्कृष्ट कामगिरी म्हणता येईल। नेमके किती मोबाईल त्याच्याकडनं ताब्यात घेण्यात आले आणि किती रुपयांचा हा मुद्देमाल आहे? याच्यामध्ये खास बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की सादलबाबा जो दर्गा आहे, जो चौक आहे सादलबाबा, या ठिकाणी एक सराईत परराज्यातला एक गुन्हेगार येतोय आणि तो पुणे शहरातील काही जे मोबाईल स्नॅचर आहेत त्यांच्याकडून ते मोबाईल तो विकत घेतो आणि स्वतः सुद्धा मोबाईल स्नॅच करतो। त्याप्रमाणे आम्ही फीडिंग लावलेली होती। कादिर शेख आणि अतुल जाधव, अमोल गायकवाड, राहुल परदेशी जी डीबीची टीम आहे संपूर्ण कामाला लागली होती। साधारण 6-6:30च्या दरम्यान आपण त्याला ताब्यात घेतला। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नव्हती। जसे आरोपीला वाटतं की पोलिसांनी आपल्याला पकडलं, त्यामुळे आम्ही पण बुचकळ्यात पडलो होतो। पण जेव्हा त्याला आपण पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याच्या चौकशीतून आपल्याला 35 मोबाईल रिकव्हर झालेले आहेत। त्याच्यामध्ये 4 ॲपल चे मोबाईल आहेत। आता साधा मोबाईल घेतला तरी तो 70,000 जातो। तसे ते मोबाईलची किंमत झाली आपले 3 लाख रुपये आणि बाकीचे 31 मोबाईल 10,000 जरी पकडले तरी त्याचे 3 लाख, म्हणजे 4 ते 4.5 लाखापर्यंतचा मुद्देमाल अद्यापर्यंत आपण ताब्यात घेतलेला आहे। हा एकटाच चोऱ्या करत होता की त्याची काही टोळी आहे? विजय मावर हा एकटा चोरी करत होता। प्रत्येक जण स्नॅचर जो असतो तो ग्रुप नीट करत नाही, 1 किंवा 2 लोक असतात। जरी स्नॅच जरी मोबाईल केला तर तो पास केला जातो, स्नॅचर जागेवर थांबतो की माझ्याकडे मोबाईल नाहीये म्हणून। तर ह्याच्यामध्ये ह्याची मोडस ऑपरेटिंग अशी आहे, गार्डन मध्ये तरुण तरुणी कोण म्हातारी फिरत असतील तर त्यांना पाठीमागून जाऊन स्नॅच करून पळून जाणे ही त्याची मोडस ऑपरेटिंग होती। परंतु अद्यापर्यंत आम्हाला ते तपासात निष्पन्न झालेलं नाही की त्याचा साथीदार कोण आहे। परंतु जेव्हा तो रिमांड नंतर पोलीस चौकशीत आम्हाला काय सांगेल त्यावेळेला नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी 100% आमच्या हाती लागेल। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।